पुलावरती मस्त असं दवाचं पाणी, म्हणजे आत्ताशी एवढी एवढी निघालं की नाही सुरुवात झालेली आहे. चेंज झालंय. आपण बघा चालायला यायचो ना. मसाल्याची पहिली ऑर्डर आज सकाळी आपल्याला आली. कुणाला पण यायला सांग. हे बघा काय धुकं पडलंय बघा आज, बापरे. सगळं सफेद सफेद सगळं झालंय बघा. पुढचं तर काय दिसतच नाही. ते बघा समोर इतकं छान वाटतं ना बघायला, बापरे. ऐकलं काय, लवकर बाहेर आहे. काय सुंदर दिसतंय. हा वा, तुम्हाला इकडनं दाखवते. हा किती सुंदर वाटतंय बघा. ते समोरचा डोंगर काही दिसतच नाही. खिडकी उघडली मी, बाहेर सगळं सफेद सफेद दिसतंय. तेव्हा मी कुणालच्या आवाने म्हणाले की बाहेर बघा किती धुकं पडलंय आज. हां, या वर्षीचं पहिलं धुकं आहे ते. किती सुंदर वाटतं. आता हळूहळू ना हे धुकं पसरत जाईल आणि सुरुवात झाली पसरायला. बघा धुक्यामध्ये घर बघा किती छान दिसतं, मस्त वाटतं ना. तर हळूहळू धुकं की नाही पसरायला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळाने ना हे सगळं इथं सफेद सफेद होऊन जाईल. आता हे जे धुकं आहे ना वरच्या साईडला असं घनदाट वाटतंय आणि खालच्या साईडला असं काही वाटत नाही, पण आत्ता ना पसरायला सुरुवात झालेली आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आजचा दिवस खरंच खूप भारी आहे. म्हणजे सकाळी डोळे उघडल्या हे बघायला मिळणं नशिबाचा भाग आहे आणि मी नशिबान आहे. मला आता त्याची जाणीव होते या गोष्टींची. म्हणजे ह्या गोष्टी बऱ्याच वेळा बघितलेल्या आहेत, पण जेव्हा आपण पहिल्यांदा बघतो ना तो जो आनंद असतो ना तो खरोखर वेगळा असतो. इतकं छान वाटते बघायला. माझा दिवस माझा आज पूर्ण चांगला जाणार आहे. इतकं छान वातावरण झालेलं आहे, तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत. इतकं सुंदर झालेलं आहे. हां, उठल्या उठल्या मी लगेच बाहेर आलेली आहे. चला जाऊया. थोडंसं जरा इथे राऊंड मारते. पुढच्या साईडला मी अजून गेले नाही आहे, मागेच आले मी डायरेक्ट. पुढच्या साईडला पण बघूया. पुढे पण इतकं छान वाटत असतं ना, मस्त वाटतं. आज थोडंसं जरा उशीर झाला उठायला. म्हणजे काल थोडंसं जास्त काम होतं ना, झोपायला थोडंसं लेट झालं, त्याच्यामुळे थोडंसं उशिरा उठले मी आज. किती वाजले आता, 7 वाजलेले आहेत. कुणाला पाठव बघायला. शेरूला सोडली आपल्या आत्ताच. वाघ्या आहे घरामध्ये. ते बघा समोर बघा सफेद सफेद. त्या रस्त्यावरती काही दिसत पण नाही. तो रस्त्यावर काय दिसतच नाही. ऐकलं काय, रस्त्यावरती काय नाही दिसत आहे. कुणाला जेव्हा चहा बनवतात त्यांना उठल्या उठल्या पहिला चहा लागतो. त्यांना म्हटलं आधी पहिला बघायला या, चहा काय आपण नेहमीच पितो की नाही. हां, किती सुंदर वाटतं बघा. दिसतंय समोर काय, काहीच नाही दिसत आहे. आणि ते फूल बघा गुलाबाचं छान फुललं आहे अशा धुक्यामध्ये. आणि त्या फुलावरती मस्त असं दवाचं पाणी बघा. रंग बघा फुलाचा किती छान वाटतोय. ते बघा आले. हां, आज उशीर झाला ना आपल्याला उठायला. नाही ना, रात्री झोपायला पण आम्हाला लेट झालेलं, त्याच्यामुळे आज उशिरा उठलो आम्ही. काल दिवसभर काम खूप खूप होतं. किती मस्त वाटतंय बघ ते घर पण ना समोरचं कसं दिसतंय ना, एकदम छान झालंय. कुणाल, ए कुणाल, कुणालचं काम चालू आहे. ये बघितलं तिकडे गेले, जाऊन आले मी तिथे. आहे बघ दुखात बघ. कुणाल पण बघतोय. मगाशी मी आले ना बाहेर तेव्हा पसरलेलं नव्हतं, आता पसरायला सुरुवात झाली बघ. कुणाल जेव्हा म्हणतात ह्या धुक्याने मोहर खराब होतो, म्हणजे आता मोहरलंय ना सगळं. ठीक आहे म्हटलं, चालून जाईल असं काय नाही. चला, फुलं बघा किती छान गोंड्याची, मस्त मस्त. चला बसूया जरा वेळ. आज निवांत बसून चालणार नाही, आज कामं खूप आहेत आम्हाला जायचं आहे आज बाजारामध्ये. सगळ्यात आधी पहिला रस्ता बघावा लागणार आहे, चालू आहे का. कारण ना कधी गेले होते कुणालच्या 2 दिवसापूर्वी गेले होते ना, रस्ता बंद होता आणि ते रिटर्न आले होते. त्याच्यामुळे आज अगोदर पहिला रस्ता बघावा लागेल. त्यांना तर सांगणार पडेल की जाऊन बघून या आणि गाडी नाही तर बाहेर काढून ठेवावं लागेल. आपल्याला जायचं आहे आज मसाला कुटायला डंक्यावरती. त्याच्यामुळेच पटाट घरातलं तर काम आटपून आपल्याला निघायचं आहे.
पण हे असं जर का वातावरण राहिलं आणि आपण बघत राहिलो ना तर कामाचा गोंधळ होऊन जाणार. छान वाटतं, खूप मस्त वाटतं खरं. आमच्याकडे दंगा सुरू झाला सकाळी सकाळी. आज चला खाली उतरा. आलास ना धुक्यात फिरून, वाघ्याला सोडले आता. खाली उतरा. कुठे गेला तू? वाघ्या आता कधी येतो काय, आता वाघ्या लवकर नाही येणार. बस खाली, खाली बस, खाली बस. आता हाय शेरू, चहा पियायची तुला? चाय पियायची शेरूला? हे बघा चहा घेतला. पहिला आधी चहा पितो आणि मग म्हटलं घरातल्या कामाला सुरुवात करतो, नाहीतर होणार नाही पटापट. हे बघा दंगा सुरू झाला याचा बघा. खाऊ नाही बाबू, फक्त चायच आहे आज. खाऊ काय नाही, खाऊ संपलाय त्यांचा. आज आणूया. कधी संपला त्यांचं ते टोस्ट? आज घेऊन येऊया आपण. हे घ्या चाय घ्या सरा. मला चहा कुठला एकदम कमी झालं ना दुःख आता? आता कमी होणार कारण आता ऊन पडेल, हवा लागेल बघ, गार पडायला. हां गार तर वाटतंच आहे, पण स्वेटर घालायला लागत नाही आता. पहिला स्वेटर घातल्याशिवाय राहायला नाही व्हायचं ना. बघा कमी झालं ना आता. मग अशी तर इतकं होतं ना, बाप रे, सफेद सफेद काही दिसत नव्हतं. तर इथेच बसून चहा पिऊया आपण आता. तेंडली काढून द्यायला पाहिजे ना. तेंडली पर त्या वालीच्या शेंगा आहेत ना, त्याची मिक्स भाजी होईल. आता आम्ही चाललोय इथे तेंडल्याची वेलीकडे. तेंडली थोडीशी धरलेली आहे, तो ती काढून घेतो, म्हणजे कुणालपुरती भाजी होईल. तुम्हाला पण दाखवते. मागच्या वेळेस पण दाखवली होती. कुठे गेले कुणाल जेव्हा मला 2 दिवस झाले सांगतात तेंडली काढ नाहीतर जून होऊन जातील. ही बघा. हां पण त्याची बा आपण काढले होते मोठे मध्ये दुपारच्या वेळेस बा भाजी केलेली, ती जून नाही झालेली. हे पकड जरा टोपली, कैची आणलेली आहे आणि टोपली पण आणले. पटापट कापून घेऊया. तिला ना खत पाणी करायला पाहिजे. झाले चांगली पण तरी पण. हे बघा तुम्हाला पाहिजे तर मी नंतरला कट करून दाखवी ना, जेव्हा कटिंग करीन ना तेव्हा. ती सगळी काढा, कोवळी वगैरे सगळी काढूया आपण. नकाने काढू काय? हां हे बघा निघालं. ही बघा आत्ताशी आपली वेल चांगली अशी फुलारायला सुरुवात झालेली आहे. आणि आपली घेवड्याची वेल बघा तिथे लावली होती ना, तुम्हाला बघा मागे दाखवलं वाळवी लागलेली. आपण बघूया, चेक करून बघूया वाळवी आहे का. तुम्हाला मी दाखवते, म्हणजे गेले ती वाळवी. तो खड्डा मी येऊन 2दा त्यातली माती ना उपसली होती, कारण ऊन लागल्यावरती वाळवी मरते. बघा आता नाही आहे. लावायला पाहिजे बियाणं आणावं लागेल, पण वाळवी मेले त्यातले. आता मरणारच. तेव्हा वरती पण आहेत मस्त असे तेंडली. काढून घेऊया तेंडली. म्हणजे आत्ताशी एवढी निघायला की नाही सुरुवात झालेली आहे. अजून काही दिवसांनी याच्या डबल निघेल ना. हां पकड ना जरा टोपली 1 मिनटं. फूल दाखवते तुम्हाला मी. हे बघा हे असं सफेद रंगाचं फूल असतं तेंडल्याचं. हां छोटी आहे ना अजून. तर हे शेंगा काढून घेऊया काय? वालीच्या शेंगा आहेत जोडीला. हां चला त्यात थोडीशी अजून दुसऱ्या भाजीची भर घालूया. वालीची शेंग आपल्याकडे धरलेली आहे, तुम्हाला पण दाखवते. चला जाऊया तिथे. किती आहेत कारली? 4. म्हणजे आपल्या ज्या वेली आहेत ना आत्ताशा बघा धरायला सुरुवात झालेली आहे. गेले काही दिवस झाले तर कामाच्या व्यापामध्ये तुम्हाला कसं दाखवायचं राहिलं होतं, म्हणून तर थोडंसं दाखवते. आणि ते हे पडवळ बारीक दिसतात, ती फळं धरायला लागली की भाजी. हां चला जाऊया. मोहराचा वास मारतो. कसल्या मोहरांचा वास यायला हे काढ ना. ऐकलं काय? शेंगा बघा, ह्या शेंगा बघा, वालीच्या शेंगा. ह्या पण थोड्याशा काढल्या ना त्या जोडीला की झाल्या. मस्त आहेत ना बघा, तयार झाल्या. बघा ती लांब लचक मस्त झालेल्या आहेत. ह्या अजून वाढतील, पण आता आपल्याला हव्या आहेत ना, त्याच्यामुळे मग काढूनच घेते. मग मिक्स भाजी होऊन जाईल छानपैकी. हे बघा इथे पण धरलेत. थोडं का ना होईना पण होते. ह्या वेली की नाही आपण आत्ताच लावलेल्या आहेत ना, अजून काय त्यांची काही जास्त अशी वाढ नाही झालेली आहे.
वेली अशा जुन्या झाल्या ना का भरपूर धरतात. मग आताशी सुरुवात आहे त्याच्यामुळे जरा कमी. पावसाळी आहेत उन्हाळी नाही आहे, नाही नाही, पण आत्ताशी सुरुवात झालेली आहे ना, त्याच्यामुळे मग आपल्याला प्रमाण थोडंसं कमी मिळेल. पण जशी जशी ती मोठी होईल ना प्रमाण मग वाढत जाणार भाजीचं, असं आहे ते. म्हटलं टेंडल्यांपेक्षा शेंगाच जास्त निघाल्या. ही बघा काढली भाजी, शेंगा बघा किती जास्त निघाल्यात. आणि टेंडली एक 10-12 आहेत. पण ठीक आहे, दोघांची मिक्स भाजी की नाही होऊन जाईल. त्यात 1-2 बटाटे टाकले का काम झालं. एक टायमाची भाजी आपली पूर्ण झाली. तर मागच्या वेळेस आहे ना तुम्हाला मी बटाटे लावताना दाखवली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये, आणि लॉंग व्हिडिओमध्ये ती रोपं पण जेव्हा तयार झाली ना ते पण तुम्ही शेअर केलेलं. आणि मला असं वाटतं की 1-2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये त्या रोपांचं काय झालं ते. तरी पण तुम्हाला म्हटलं ह्या व्हिडिओमध्ये पण सांगते. ती रोपं ना आपली खराब झाली हो. काय त्याला म्हणजे एकदम छान तयार झाली ती, हिरवीगार मस्त. आणि काय त्याला रोग लागला काय लागला काय समजलं नाही आम्हाला. मला असं वाटतं की वाळी वगैरे काहीतरी लागलं आहे त्या रोपांना. आणि ती रोपं एकदम अशी वेगळीच अशी झाली होती. त्याच्यामुळे ती काल आहे ना, काल का परवादिवशी ते सगळं खड्डा खाऊन ठेवला आहे तो, म्हणजे काढून टाकलं सगळं ते. उगाच म्हटलं म्हणजे दुसऱ्या ह्यांना पण नुकसान नको ना, त्याच्यामुळे सगळी ती बटाट्याची रोपं काढून टाकलेली आहेत. पण एक मात्र आम्ही शिकलो, भले आपल्याला बटाटे नाही मिळाली पण एक गोष्ट शिकलेलो आहे की बटाटे लावले तर होतील म्हणून. त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम आपण प्लॅनिंग करूया पुन्हा लावायचं ना. बघा आता तिकडे खड्डा, एवढी छान मस्त रोपं झाली होती. ठीक आहे म्हटलं जाऊ दे, आता रोग लागला तर आपण तरी काय करणार ना. कशामुळे लागलं ते काय माहीत नाही पडलं. नेक्स्ट टाईम थोडीशी काळजी घ्यायची. चला जाऊया आता, घरातलं काम आटपते, नाहीतर मार्केटमध्ये जायला आम्हाला उशीर होईल. सगळ्यांचं नाश्ता जेवण, वाघ्या शेरूचं जेवण पटापट करून घेते. शेरू काय आलं तर इथे संपूर्ण स्वयंपाक आहे ना मी करून घेतलेला आहे. वाघ्या शेरू यांचं जेवण आहे, परत आमचं जेवण, नाश्ता बनवून घेतला. त्याच्यानंतर सर्व तयारी करून देवपूजासुद्धा इथे करून झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही की नाही मार्केटमध्ये जायला तयार झालो. गाडी नाही येत आहे ना, चला निघालो आपण. मिरची टाकली ना गाडीमध्ये, मिरची टाकल्याने हा गरम मसाला बघा ह्या डब्यामध्ये घेतलेला आहे. हा डबा पण टाक. थोडासा जरा उशीरच झाला, घरातली कामं आटपेपर्यंत लेट झालं सगळं. चला जाऊया. हां बघू आता, त्या पिशव्या आहेत ना प्लास्टिकच्या त्या ठेवायच्या व्यवस्थित. हां नाही पण जर का नाही डबा लहान वाटतं तर पिशवीमध्ये पण भरता येईल आपल्याला. हां चला निघूया बाजारात जायला. माझी चप्पल कुठे गेली, तिकडे आहे वाटतं. हां गाडी बाहेर कर. तर सगळ्यात आधी ना आपण जायचं डंक्यावरती, आणि त्याच्यानंतर मग घरातल्या 1-2 वस्तू घ्यायच्यात. म्हणजे समजा ना भाजीपाला काहीतरी थोडाफार घेऊया. आणि उन्हाचा तडाखा इतका आहे ना, जमलं तर थोडंफार तुमच्याशी शेअर करते, कारण आता इतकं कडाक्याचं ऊन लागतं ना, अगदी नको नको होतं. बघूया आता डंक्यावरती पण आपल्याला 2-3 ठिकाणी जायचं आहे. म्हणजे कुठे आपल्याला स्वस्त दरामध्ये दळून मिळेल तिथे आपल्याला शोध करायचा आहे. पण डंके वगैरे ना आमच्याकडे आम्हाला माहिती आहेत, त्याच्यामुळे फारशी काय अशी अडचण येणार नाही. चला जाऊया. आमच्या इकडच्या रस्त्याचं काम बघा, सगळा रस्ता एकदम चेंज झालाय बघा, कसं काम चाललंय आमच्या इथे. का आलं माती कुठे घालतात ते त्यांना विचार, कोणाला ना विचारतो. विचारते ना. बोर्ड काढला का काय आपला पवारवाडीचा, ते बघा बोर्ड पण आमच्या इकडचं काढून टाकला. हाय बोर्ड, हाय 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 हाय. पण सगळं बघा कसं चेंज झालंय. आपण बघा चालायला यायचो ना, तो भाग आहे हा. खाई घालता माती आता वर चालू. हा कुठल्या वरच्या घराकडे वरती आपल्या इथे कधी पडणारे विचार. कुठपर्यंत चालला आज कुठपर्यंत जोर शोर मध्ये आमच्या इथे रस्त्याचं काम चाललेलं आहे. पूर्ण आमच्या गावाचा चेहरा मोहरा एकदम बदली होऊन म्हणजे गेलेला आहे. आपण बघा इथे चालायला येतो ना सकाळचा, ती बाजू तुम्हाला मी दाखवली. आता बोर्ड लावला लावला नाही, इथेच होता बोर्ड. इथेच बोर्ड कुठे काढतील, सगळं चेंज झालं ना त्याच्यामुळे ओळखायला येत नाहीये. हे बनवायचं छान झालं एकदम मस्त झालेलं. हा बसायला स्टँड. हा आता जेव्हा पूर्णपणे तयार होईल तेव्हा तुम्हाला मी दाखवीनच. आणि हे इथे जाऊन टाकलं मग रान सगळं. तर थोडासा प्रवास करत आम्ही की नाही बाजारात पोचलो, म्हणजे तरळ्यामध्ये पोचलो. आणि सगळ्यात पहिला आम्ही की नाही डंक्यावरती गेलो. हा काकांचा नंबर आहे ना आम्ही घेतलेला आहे, त्याच्यामुळे फोनवरती त्यांच्याशी ना आमचं बोलणं झालं होतं. आणि
मसाला बघा इथे वजन वगैरे करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग त्या काकांनी की नाही डंक्यामध्ये हा मसाला की नाही दळायला घातला आणि स्वतः उभं राहून आम्ही हा मसाला सगळा तिथून दळून घेतलेला आहे. कुणालचे बाबा बराच वेळ तिथे उभे होते आणि हा मसाला दळण्यासाठी की नाही बराच वेळसुद्धा गेलेला आहे. तर डंक्याच्या इथेच ना आम्ही बसलो होतो दोघं जण आणि आम्हाला इथे हे भाऊ आणि ह्या ताई भेटलेल्या आहेत. मुंबईकर आहेत ते. त्यांची जी लगबग चालली होती ते सुद्धा पीठ दळायला इथे चक्कीवर ते आले होते आणि त्यांच्या लगबगीवरनं आणि बोलण्यावरनं वाटत होतं की हे मुंबईकर आहेत. तर आम्ही स्वतःच मग त्यांच्याशी बोललो वगैरे आणि मग थोडंसं म्हटलं तुमच्याशी पण शेअर करूया. तर मुंबईकर भेटलं की आम्ही की नाही जाम खुश होतो. भरपूर गप्पा मारल्या. बाहेर जाऊया. तर मसाला बघा आपला कुटून झालाय. तो बघा डबा खाली दिसतो तुम्हाला. हां घेतला. बराच वेळ गेला म्हणजे जवळ 2-2.5 तास गेले आम्हाला. आणि आता थोडीशी जरा खरेदी करायचं, जरा पोटापाण्याचं बघूया. भूक लागली आता. घरातून खाऊन आलो होतो पण तरी म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊया आपण आपल्या आवडीचं आणि मग घरी जाऊया. घरी गेल्यानंतर तुम्हाला मी मसाला दाखवते कसा आहे काय ते सगळं. चला निघूया ना. हां चला चला या शेरू. चला घरी आल्यानंतर बघा यांचा नुसता धिंगाणा गोंधळ. काय पाहिजे? खाऊ हवाय. खाऊ आणलाय आईने. ते बघा दोघं जण हे असे वेटिंगला असतात दोघं जण. काय करायचं सांगा. आणि आता गरमी पण आहे ना त्याच्यामुळे आईस्क्रीम आणलेला आहे दोघांसाठी. खाली बसायचं एकदम गुड बॉय बनायचं. व्हेरी गुड. बघा हे सगळं आईस्क्रीमसाठी आहे. हां पहिला वाग्याला देते हां कारण वाग्या आरडाओरडा करवतो ना. थांब थांब वाग्या खाली बसायचं. गुड बॉय बनायचं. थांब थांब. हे बघा आणि हा माझ्या शेरूसाठी दंगा केला आणि दंगा ह्याने दंगा केला जास्त. नुसतं आरडा ओरडा चालू होता. नीट खावा. वाघ्याचा जीव बघ कसा वर खाली होतोय. ऐकलं काय? वाघ्याचा जीव वर खाली झालाय. हा चल शेरू बस झाला. चल ये. चल तो घाबरला. चल ये तू. चल बस झालं. चला बस झाली शिकार. तर बऱ्याच वेळेला मला कमेंट्स असतात की ताई तुमच्याकडे माकडं आहेत का. आमच्या इथे पण भरपूर माकडं आहेत. दरवर्षी येतात आपल्या आड्यामध्ये. पण आम्ही म्हणजे काय करतो आमचं लक्ष असतं आणि मुळात काही वाघ्या शेरू आहेत त्याच्यामुळे जरी आले ना तरी हे दोघं जण मागे लागतात. आता ही पहिलीच वेळ आहे ह्या वर्षीची माकडं येण्याची. आता बघा शेंगा वगैरे धरल्या आहेत ना म्हणजे शेगाच्या शेंगा वगैरे. त्याच्यामुळे त्यांना कसं बरोबर माहिती पडतं. आता त्यांनी बघितलं ना इथे आहे काय काय आता नेहमी येणार. त्याच्यामुळे आत्ता थोडंसं आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. मी म्हणते काय हे गेलं. मला असं वाटलं की मांजर का काय बघते तर माकड. आणि मग लगेच शेरूला सोडून दिलं मी. हे बघा कपडे वगैरे जरा धुवून घेते. आज म्हणजे कपडे धुवायचे फक्त बाकी होते. बाजारात यायला थोडासा उशीर झाला ना. येईपर्यंत आम्हाला 4 वाजले. तर म्हटलं आता उरलेलं काम आहे ते म्हटलं पटकन आहे ना करून घेतो. मसाला आणलाय दळून तर तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते. जरा हे फक्त आटपून होते. एक 2-3 चादरी पण काढल्या होत्या. हे बघा हे कुणालचे अंथरुण आज काढले होते धुवायला. आता 2-2 चादरी पण धुवायला सुरुवात केली आहे. वाघ्याला तर बघा वाघ्या तिथं आहे पण त्याला मी सोडणार नाही. आता संध्याकाळचं टायमिंग झालं ना तो वाघ्यानंतर ना जातो मग अंधारातनं खेळायला. त्याच्यामुळे नाही सोडणार आहे. कुणाल जेव्हा गेले काठी घेऊन ते बघा तिथे गेले समोर. चला काम करून घेते. नळ चालू आहे पाण्याचा. तर थोडासा बाजार जो आणलेला आहे ना तुम्हाला मी दाखवते. त्याच्यामध्ये घेवडा परत काय बरं फरसबी आणि आलं आहे. जास्त काय भाजी घ्यायची नव्हती. त्याच्यानंतर सिमला मिरची घेतलेली आहे. सिमला मिरची ही वांगी आणि टोमॅटो ह्या भाज्या घेतल्यात आणि काकडी. हा झाला आपला बाजार. आणि मसाला आपला की नाही तयार झालेला आहे. आणि मसाल्याची पहिली ऑर्डर आज सकाळी आपल्याला आलेली आहे. 2 किलो मसाल्याची ऑर्डर आलेली आहे. आता तो लवकरात लवकर आपल्याला फक्त पॅकिंग करून द्यायचं आहे. त्याच्यामुळे मी पण जाम खुश आहे. आणि तुम्हाला तर मी दाखवते मसाला आपला असा मस्त ठसकेबाज मसाला झालेला आहे. झणझणीत मालवणी मसाला स्पेशल. तर हा बघा हा आपला तयार झालेला आपल्या व्यवसायातला पहिला मसाला जो मी तुमच्याशी काल बघा ह्याची रेसिपी शेअर केलेली आहे. तर मगाशी म्हणाल्याप्रमाणे आपल्याला मसाल्याची पहिली ऑर्डर आलेली आहे. म्हणजे सुरुवात केली आणि 2 दिवसातच पहिली ऑर्डर आपल्याला आलेली आहे 2 किलो मसाल्याची. त्यांना ती लवकरात लवकर आम्ही घरपोच त्यांना करणार आहोत. आणि अजून एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची. कुळीत पीठ जर का कोणाला हवं असेल
तर ते सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. आणि कुळथाचं पीठ आहे ना, मी दरवर्षी घरातच करते आणि बऱ्याच वेळा तुम्हाला मी शेअर पण केलेलं आहे की कशा पद्धतीने मी कुळीत पीठ तयार करते. जर का कोणाला हवं असेल तर मसाल्यासोबत कुळीत पीठ आहे किंवा नाचणीचं पीठ पण कोणाला हवं असेल तयार करून ते पण तुम्हाला घरपोच केलं जाईल कुरिअरच्या मार्फत. तर आणि बऱ्याच कमेंट्समध्ये मला विचारलं जातं की ताई मसाला कसा किलो. तर बघा मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा किंवा कॉल करा आणि फोनवरती तुम्हाला सगळं सांगितलं जाईल. कारण बघा वेगवेगळे मसाले मी आता तयार करणार आहे. प्रत्येक मसाल्याचे वेगवेगळे भाव आहेत. म्हणजे कोणाला तिखट आवडतं, कोणाला कमी तिखटाचं आवडतं. त्याच्यामुळे कमेंटमध्ये लिहायला आणि कधी कधी काय होतं की वेळ थोडासा कमी असतो, त्याच्यामुळे कमेंटमध्ये आपण जास्त असं लिहू पण शकत नाही. त्याच्यामुळे एक कॉल करा, मेसेज करा, तुम्हाला सगळं डिटेल तुम्हाला दिली जाईल. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. मसाला कोणाला हवा असेल तर सगळ्यांनी नक्कीच ऑर्डर करा. काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोड्या प्रमाणात तुम्ही ऑर्डर केलं तर तरी पण तुम्हाला घरपोच होईल. फक्त इतकंच आहे की कुरिअर चार्ज जो आहे ना तो तुम्हाला द्यावा लागेल. बाकी मसाल्याची क्वालिटी एक नंबर आहे. नक्की तुम्ही ऑर्डर करा सगळ्यांनी. आणि व्हिडिओ आता आजचा इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि स्क्रीनवरती मी नंबर देते मसाला ऑर्डर करण्यासाठी. तर नक्की सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा मसाल्यासाठी.